पुणे येथील सुप्रसिद्ध हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग ही संस्था सार्वजनिक ट्रस्टची असताना देखील समाजाला विश्वासात न घेता संस्थेची गैरमार्गाने कवडीमोल भावात विक्री करण्यात आली। सदर संस्थेच्या गैरविक्री प्रकरणामुळे HND बचाव मोहिमेच्या अंतर्गत मूक मोर्चा तसेच विविध मार्गातून उपक्रम सुरू आहेत। ट्रस्ट व बिल्डर या दोघांनाही समाजाच्या वतीने खरेदी खत रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले आणि त्या अनुषंगाने 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता सदर खरेदी खत रद्द व्हावे यासाठी सोलापूर शहरातील सकल जैन समाज, सर्व जैन मंदिर ट्रस्ट, शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच विविध जैन महिला व युवक मंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले। जैन बोर्डिंगची जागा खरेदी करणाऱ्या विकासक कंपनीने समाजाच्या विनंतीला मान देऊन व्यवहार रद्द करण्याची विनंती करणारा ईमेल पाठवला आहे। मात्र जोपर्यंत सरकार हा विक्री व्यवहार पूर्णपणे रद्द करत नाही, बोर्डिंगच्या जागेवर ट्रस्टचे नाव पुन्हा लावत नाही, तोपर्यंत समाजाचा लढा संपणार नाही। 1 नोव्हेंबर पर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल जैन समाजाने दिला आहे। समाजाच्या वतीने धीरज बलदोटा यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली। निवेदन दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी महाराष्ट्रामधील सर्व जैन समाजाने मंदिर ट्रस्ट प्रॉपर्टीचे लँडमार्क करून घ्यावेत, म्हणजे असे गैरव्यवहार भविष्यात होणार नाहीत असे मत व्यक्त केले। या प्रसंगी सोलापूर सकल जैन समाज, सर्व मंदिर ट्रस्टी, शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच विविध महिला व युवक मंडळाचे पदाधिकारी व श्रावक श्राविका बहुसंख्येने उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।